आई जगदंबा तुम्हाला कोणता आशीर्वाद देत आहे? आजच्या या पिकअप आईल रीडिंगद्वारे आपण याबाबत रीडिंग करणार आहोत आणि इथे आपण आकाशिक कार्ड्स वापरत आहोत. इथे 3 पाईल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक पाईल निवडायचे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. सुरुवातीला कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक पाईलचं रीडिंग पाहू. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही सहजपणे तुमचं रीडिंग पाहू शकता. फाईल नंबर 1. तुम्ही जर 7 ऑफ रोजेसच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय आई जगदंबा तुम्हाला कोणता आशीर्वाद देत आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. पहिलं कार्ड आहे ॲडसम. क्वीन ऑफ स्क्रॉल. बर्डनेस. रिफ्लेक्शन. अप इन द एअर. बॅलन्स. आर्कएंजल मायकल आणि बीट बर्ड. ह्या रीडिंगचं जे मुख्य कार्ड आहे ते कार्ड सांगतंय की तुमची एक नवी यात्रा सुरू होत आहे. ही नवी यात्रा काय आहे हे या बाकीच्या कार्ड्स मधनं आपल्याला कळणार आहे. ॲडसमचं हे पहिलं कार्ड आणि त्याखाली आहे अप इन द एअर. तर तुमचे देवदूत तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत, दिशा दाखवत आहेत आणि त्यामुळे तुमची प्रगती होत आहे. हा आशीर्वाद आहे. तुम्हाला देवदूताचं सहकार्य मिळतंय, मार्गदर्शन मिळतंय. ते तुमच्या आसपास आहेत आणि तुम्हाला मदत करतायत. हा आशीर्वाद आहे. आणि तुम्ही जी प्रगती करत आहात, ती प्रगती कोणाच्याही नकळत किंवा गुप्तपणे तुमची प्रगती होत आहे. यामुळे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रगती करत आहात. तुम्ही जे करत आहात ते अनेकांपासून लपवलं गेलं आहे तुमच्या रक्षणासाठी. म्हणजे तुम्हाला केवढी सुरक्षा दिली जात आहे. ही केवढी कृपा आहे तुमच्यावर. क्वीन ऑफ स्क्रॉल. तुम्ही भविष्यवाणी करणार आहात. तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप शक्तिशाली आहे. आणि ही शक्तिशाली का आहे? कारण जगदंबेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्ही जे मार्गदर्शन कराल ते अचूक असेल किंवा ते खूप शक्तिशाली असेल. कारण तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा उपयोग करून ते मार्गदर्शन करत असता. हे जे काही तुम्ही मार्गदर्शन कराल ते इतरांसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे. आई जगदंबेच्या कृपेमुळे तुमचं कार्मिक बंधन जे काही ऋण होतं ते आता पूर्ण होत आहे. त्यामुळेच तुमची प्रगती होत आहे. जोपर्यंत या पूर्वजन्माच्या कार्मिक गोष्टींमध्ये आपण अडकलेले असतो, तोपर्यंत आपल्याला आध्यात्मिक प्रगती करण्यामध्ये काही ना काही समस्या येत असतात. पण आता तुमची आध्यात्मिक प्रगती होत आहे. ईश्वरी कृपा तुमच्यावर होत आहे आणि यामुळेच तुमचं हे जे काही कार्मिक बंधन होतं, त्यातून तुम्ही मोकळे होऊन तुम्ही प्रगती करत आहात. 3 ऑफ फोर्सेस.
हे खूपच सकारात्मक, सगळ्यांची काळजी घेणारं, परिवर्तन आलेलं अशी इथे ऊर्जा आहे. म्हणजे ही चिमणी जशी या पिलांची काळजी घेतेय, तशी तुम्ही तुमच्या समूहाची काळजी घेणार आहात आणि हे होणारच आहे कारण 3 ऑफ फोर्सेसचं कार्ड आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. आई जगदंबा तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये परिवर्तन येत आहे. तुम्ही सगळ्यांची काळजी घेत आहात आणि तुमचा समूह होणार आहे. तुम्ही स्वतःची कम्युनिटी निर्माण करू शकता किंवा तुमच्या परिवारामध्ये सुद्धा एक सुखी परिवार असेल, म्हणजे एक आनंददायी वातावरण असेल परिवारामध्ये. काळजी तुम्ही घ्याल त्यांची. म्हणजे आत्ता जर काही स्थिती तुमची वेगळी असेल, तर त्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. 7 ऑफ फोर्सेसचं कार्ड सांगतंय बॅलन्स. तुम्ही संतुलित राहणार आहात आणि तुमच्या आसपासची स्थिती सुद्धा संतुलित राहणार आहे. म्हणजे काय? तर सहकार्य मिळेल सगळ्यांचं. ब्रह्मांड तुम्हाला सहकार्य देणार आहेच, पण आसपासची माणसं सुद्धा सहकार्य देतील कारण आता तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. आतापर्यंत जर तुम्ही काही त्रासातून जात होतात, तर ते काही कार्मिक बंधनांमुळे होतं. पण आता तुम्हाला न्याय मिळणार आहे. इथे तराजू दिसतोय, प्रकाश दिसतोय. तर आता ती वेळ जवळ आलेली आहे आणि ईश्वराची कृपा आहे, जगदंबेचा आशीर्वाद हा आहे आणि यामुळे तुमच्या जीवनात हे सुख येणार आहे. रिफ्लेक्शनचं कार्ड सांगतंय शांतीला. तुमच्या जीवनात शांती येणार आहे. आणि हे का होतंय? कारण आर्केंजल मायकल सुद्धा तुम्हाला संरक्षण देत आहेत. तुमची आध्यात्मिक प्रगती होतेय आणि खूप सारी शांती तुमच्या जीवनात येत आहे. मानसिक शांती, समाधान, सुख ह्या सगळ्या गोष्टी, अमूल्य गोष्टी तुम्हाला ईश्वरी कृपेमुळे प्राप्त होणार आहेत. आर्केंजल मायकलचं हे कार्ड असं सुद्धा सांगतंय की तुम्ही अनेकांना आर्केंजल मायकल प्रमाणे अनेकांचं रक्षण करणार आहात नकारात्मक ऊर्जेपासून किंवा त्यांना ज्या गोष्टींची भीती वाटते तिथे तुम्ही आर्केंजल मायकल प्रमाणे त्यांना असं काही मार्गदर्शन कराल की त्या स्थितीमध्ये त्यांना तुमचा आधार वाटेल. तुम्ही जे मार्गदर्शन कराल, तुम्ही जे काही त्यांना सांगाल ते महत्वाचं वाटेल. शेवटचं जे कार्ड आहे ते बीट बर्ट आहे. हे कार्ड खूपच सकारात्मक, प्रेमळ ऊर्जेचं आहे. इथे 2 लहान मुलं आहेत आणि आई आई दिसते. तर आणि ही पहाट आहे, सकाळचं वातावरण आहे. असं सकारात्मक, ऊर्जेने भरलेलं छान वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. त्याप्रमाणे तुमचं जीवन आता होणार आहे. तुम्ही एखाद्या आईप्रमाणे सगळ्यांची काळजी घेणार आहात. शिवाय तुमच्या जीवनात तुमचं आणि मुलाचं जे नातं आहे, त्यामध्ये जर आतापर्यंत काही समस्या होत्या, तर त्या आता दूर होणार आहेत. तुमचं प्रेमाचं नातं होणार आहे. कारण आतापर्यंत ह्या कार्मिक बंधनांमुळे काही समस्या येत होत्या. पण आता तुम्ही या सगळ्यातून मोकळे होऊन एक सुखी परिवार, सुखी जीवन तुम्ही अनुभवणार आहात. तुम्ही तुमच्या परिवाराबरोबरच तुमच्या कामाच्या निमित्ताने अनेकांची काळजी घेताना इथे दिसत आहात. ही काळजी तुम्ही जी घेत आहात किंवा हे जे काही तुम्हाला करायला मिळत आहे, ते ईश्वराची कृपा आहे, जगदंबेचा आशीर्वाद आहे. म्हणूनच तुम्ही हे सगळं करू शकत आहात. तुम्ही शक्तिशाली होत आहात. तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला अचूक मार्गदर्शन करत आहे. 7 ऑफ रोजेसचं कार्ड ह्या यात्रेसाठी ब्रह्मांडाचे खूप सारे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत.
इथे सूर्य दिसतोय. तर तुमच्या ध्येयापर्यंत आता तुम्ही पोहोचणार आहात. ही यात्रा तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. खूप खूप सारी सकारात्मक ऊर्जा इथे आहे. खूप सारा प्रकाश इथे आहे. अप इन द एअरचं कार्ड आणि बिग बर्डचं कार्ड हे तुमच्या प्रगतीला दाखवत आहेत. शिवाय नेक्स्टचं कार्ड सुद्धा एक प्रेमळ ऊर्जेला दाखवतं. तर ही सगळी कार्ड्स परिवर्तनाला, तुमची जी काही स्थिती आहे त्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. तुम्ही एक आनंदी, समाधानी जीवन जगणार आहात. मार्गदर्शनासाठी आपण एखादं कार्ड काढूया. कमिटमेंट. वन ऑफ रोजेसचं हे कार्ड आहे. तर आई जगदंबा तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला आता सगळ्यांना प्रेम द्यायचं आहे, सगळ्यांची काळजी प्रेमाने घ्यायची आहे. हेच तुमचं काम आहे, हेच तुमचं पूर्वजन्माशी संबंधित सुद्धा काम आहे आणि आता तुमचं हेच ध्येय असायला पाहिजे. याचसाठी आता तुमचा जन्म आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट द्या. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2. तुम्ही जर किंग ऑफ स्क्रॉलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय आई जगदंबेचा आशीर्वाद तुम्हाला काय आहे. या रीडिंगचं पहिलं जे कार्ड आहे ते आहे 3 ऑफ कीज. आर्कएंजल गॅब्रियल, फेटेड मीटिंग, द असेंट, पॉट इन द रूम, व्हील, विस्डम, माइंड, व्ह्यूज ऑफ इगो, द म्यूज, क्वीन ऑफ रोजेस. या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे किंग ऑफ स्क्रॉल आणि रीडिंगच्या शेवटी जे कार्ड आहे ते क्वीन ऑफ रोजेस आहे. तर क्वीन आणि किंग एकत्र येत आहेत. तुमची शिवशक्ती ऊर्जा संतुलित होत आहे. इथं पेटेड मीटिंगचं सुद्धा कार्ड आहे. तर पूर्वजन्माशी संबंधित अशी एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येईल जी ज्ञानी आहे, जी तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तिचं मार्गदर्शन तुमच्या यशासाठी महत्वाचं आहे. तुम्ही हे जे काही यश मिळवणार आहात ते या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे. ती व्यक्ती पूर्वजन्माशी संबंधित असल्यामुळे तुमच्या जीवनात येत आहे. त्या व्यक्तीकडनं तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. त्या व्यक्तीशी तुम्ही जो काही संवाद कराल त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्थितीमधनं यश मिळवता येईल. म्हणजे असं मी का म्हणते स्थितीमधून यश मिळवता येईल, कारण इथे 3 ऑफ कीज आणि कॉट इन रूमचं कार्ड आहे. तर अशी तुमची स्थिती होती, ही भूतकाळातली स्थिती होती किंवा आतापर्यंत जे काही चाललं होतं त्यामध्ये तुम्हाला अडकल्यासारखं किंवा काही अशी स्थिती होती की तुमच्या विरोधात काही गोष्टी होत होत्या आणि त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये काही समस्या येत होत्या. तर ही नकारात्मक ऊर्जा आता जाणार आहे. तुम्ही असं काही काम करणार आहात ज्यामुळे अनेकांना मार्गदर्शन मिळेल. तुमचे विचार अनेकांसाठी महत्वाचे ठरतील. तुमच्या विचारांच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना बरं करणार आहात, अनेकांचा उपचार करणार आहात. हे कार्ड जे आहे ते तुमच्या मनाच्या स्थितीला किंवा तुम्ही किती सकारात्मक आहात याला दाखवत आहे. तर ही खूपच चांगली ऊर्जा आहे, उच्च ऊर्जा आहे.
तर अशा ऊर्जेमध्ये तुम्ही असणार आहात. सगळ्यांना आपल्याकडल्या गोष्टी देण्यासाठी आपल्याकडे जी काही समृद्धी आहे ती इतरांबरोबर शेअर करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला उच्च ऊर्जेमध्ये असावं लागतं. तेव्हाच ती इतरांसाठी मदत करू शकते, इतरांना खूप काही देऊ शकते. तर अशा ऊर्जेमध्ये तुम्ही दिसत आहात. फेटेड मीटिंग आणि त्याच्या खाली जे कार्ड आहे ते आहे फोर ऑफ रोजेस. तर हे कार्ड काय सांगतंय की आतापर्यंत जर एखाद्या व्यक्तीमुळे किंवा तुमच्या मनामधली जी नकारात्मक ऊर्जा आहे, अहंकाराचा जो भाव आहे किंवा तुमच्या आसपास अशी व्यक्ती असू शकते जी या ऊर्जेची आहे, तर अशी कोणी व्यक्ती होती ज्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये काही समस्या येत होत्या. त्या व्यक्तीच्या अहंकारामुळे अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागला. तर आता ही जी व्यक्ती तुमच्या जीवनात येत आहे, जी पूर्वजन्माशी संबंधित आहे, त्यामुळे तुम्ही या स्थितीमधून बाहेर पडत आहात. त्यामुळे तुम्हाला यश मिळत आहे आणि ही खूप सारी सकारात्मक ऊर्जा, अशी ऊर्जा जिथे प्रेम, सुख, समाधान आणि एक वेगळंच मंगल वातावरण आहे. त्याप्रमाणे म्हणजे जिथे प्रसन्न वाटेल असं जे वातावरण आहे ते तुमच्या जीवनात आता येणार आहे. तुम्ही यशस्वी होत आहात. क्वीन ऑफ रोजेसचं पण कार्ड आहे. तर हे कार्ड सांगतंय की खूप सारं प्रेम तुम्ही सगळ्यांना देणार आहात. तुम्ही स्वतःवर सुद्धा प्रेम करत आहात आणि तुम्ही क्वीनच्या ऊर्जेमध्ये म्हणजे खूप मोठं पद आणि इतक्या मोठ्या पदावर तुम्ही तुमच्या अधिकाराचा उपयोग करून तुम्ही सगळ्यांना खूप सारं प्रेम देणार आहात. इथे नकारात्मक कार्ड्स फक्त ही सारी आहेत. तर ही तुमची आधीची ऊर्जा असू शकते, जिथे तुम्ही अडकला होतात. अहंकाराच्या अहंकारामुळे किंवा काही नकारात्मक ऊर्जेमुळे काही समस्या आतापर्यंत येत होत्या आणि राजकारण जे काही चाललेलं होतं, तर ही सारी नकारात्मकता आता निघून जाणार आहे आणि या व्यक्तीमुळे तुम्ही यशस्वी होणार आहात. या व्यक्तीमुळे तुम्हाला मार्ग मिळेल. तुम्ही तुमचं जीवन म्हणजे जीवनात शांती कशी आणता येईल, आपलं मन शांत कसं ठेवता येईल, एक प्रसन्न मन राहण्यासाठी वातावरण सुद्धा प्रसन्न हवं. मग ते प्रसन्न वातावरण आकर्षित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर हे सगळं या व्यक्तीकडून तुम्हाला समजणार आहे किंवा काहीतरी असं ही व्यक्ती तुम्हाला सांगणार आहे, की ज्यामुळे तुम्हाला यश मिळवणं सोपं जाईल आणि मनाची स्थिती तुमची उच्च दर्जाची राहणार आहे. मार्गदर्शनासाठी आपण एखादं कार्ड काढूया. बर्डनेसचं हे कार्ड सांगतंय की तुमच्यामध्ये आता परिवर्तन आलेलं आहे. तर तुमच्याकडे जे सकारात्मक ऊर्जा आहे, जो प्रकाश आहे तुमच्याकडे, तो तुम्ही इतरांना द्यायचा आहे. सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. सगळ्यांना प्रेमाने ह्या गोष्टी सांगायच्या आहेत. प्रेमाची ऊर्जा इथे दिसत आहे. काळजी घेणारी ऊर्जा आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना प्रेम द्यायचं आहे. हे सुद्धा कार्ड प्रेमाबद्दलच होतं, जे शेवटी आलेलं. तर ते सांगतंय की तुम्हाला सगळ्यांना प्रेम द्यायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 3 तुम्ही जर 6 ऑफ कीजच्या या कार्डची निवड केली होती, तर ह्या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय आई जगदंबा तुम्हाला कोणता आशीर्वाद देत आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे आकाशिक लायब्ररी.
द बिलो, मास्टर आर्टिस्ट, हिलेरियन, क्वीन ऑफ फोर्सेस, पाथ अननोन, डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटीचं कार्ड जे आहे ते रिव्हर्स खरं आलं होतं. युरियल आणि लाईट ऑफ द वर्ल्ड. या रिडिंगचं मुख्य कार्ड आहे 6 ऑफ कीज. 6 ऑफ कीज म्हणजे हळूहळू प्रगती करणं आणि तुम्ही जे आतापर्यंत ज्या गोष्टीवर मेहनत घेत होतात, काहीतरी घडवू पाहत होतात, तर हे जे काही प्रयत्न तुम्ही आतापर्यंत केलेत, तर ते त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहेच. कारण 2 ऑफ फोर्सेसचं कार्ड आहे आणि या मेहनती नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर लाईट ऑफ द वर्ल्डचं कार्ड सांगतंय की आता तो प्रकाश तुम्हाला या जगाला द्यायचा आहे. तुमचं हे जीवन ध्येय आहे. यासाठी अज्ञात शक्ती तुम्हाला बोलवत आहे, तुम्हाला संकेत देत आहे. तर त्या कामाला आता तुम्हाला सुरुवात करायची आहे. आकाशिक लायब्ररीचं कार्ड सांगतंय की जगदंबेच्या कृपेमुळे तुम्ही एखादं पुस्तक लिहाल किंवा काही स्वतःचं असं लिखाण कराल की ज्यामुळे इतरांना फायदा होईल. हे लिखाण व्हिडिओ स्वरूपात असू शकतं, पोस्टच्या स्वरूपात असू शकतं, पण काहीतरी लिखाण असं होणार आहे की ज्यामुळे अनेकांना त्याचा फायदा होईल. म्हणजे आता आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना त्या गोष्टी उपयोगी ठरतील. त्यामुळे त्यांची प्रगती होईल, तुमची सुद्धा प्रगती होईल. हे तुमचं पूर्वजन्माशी संबंधित काम असू शकतं. क्वीन ऑफ फोर्सेसचं कार्ड आहे. खूप सकारात्मक ऊर्जा आहे. तुम्ही संतुलित राहणार आहात येणाऱ्या काळामध्ये आणि संतुलित राहिल्यामुळे तुम्ही खूप शक्तिशाली बनत आहात. आणि हे फोर्सेसचं कार्ड आहे. त्यामुळे काय तर ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. ब्रह्मांडाचे आशीर्वाद, आई जगदंबेचा आशीर्वाद असल्यामुळे तुम्ही इतक्या सकारात्मक उच्च ऊर्जेमध्ये राहणार आहात. 2 ऑफ फोर्सेसचं हे कार्ड सांगतंय की जिथे तुम्हाला कळत नव्हतं, जिथे ह्या मार्गाला जावं की त्या मार्गाला आणि प्रश्नचिन्ह होतं, तर तिकडे आता ब्रह्मांड असं काहीतरी करणार आहे की खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येणार आहे आणि हे फोर्सेसचं कार्ड आहे. तर हे होणार आहे असं कन्फर्म करतं. फोर्सेसची कार्ड म्हणजे ब्रह्मांडच ते घडवणार आहे. खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येणार आहे. खूप सारी सकारात्मक ऊर्जा आहे. म्हणजे जिथे तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये होतात, जिथे प्रश्नचिन्ह, भ्रमित स्थिती, नकारात्मकता अशा स्थितीमध्ये होतात, तर आता उच्च ऊर्जेमध्ये तुम्ही असणार आहात. आणि हे जे काही होणार आहे, हा जो प्रकाश तुमच्या जीवनात येतोय, खूप सारी समृद्धी, सुख, तर हे सगळं ब्रह्मांड करणार आहे. मास्टर आर्टिशन. तर हे कार्ड काय सांगते, ब्रह्मांड तुम्हाला ती जबाबदारी देत आहे. त्यामुळे तुम्हाला आता ती जबाबदारी स्वीकारायची आहे. ब्रह्मांड तुम्हाला ते काम करायला सांगत आहे. 5 ऑफ स्क्रॉलचं हे कार्ड खरं रिव्हर्स आलं होतं. तर हे कार्ड काय सांगतंय की आतापर्यंत जर तुम्हाला तुमच्याकडे ज्ञान असून, तुमची क्षमता असून सुद्धा घरच्या जबाबदाऱ्या किंवा काही अशा गोष्टींमुळे बंधनांमध्ये तुम्ही अडकला होतात. तुम्हाला भरारी घेता येऊ शकली असती, पण या सगळ्यामध्ये अडकल्यामुळे
तुमचं ज्ञान आणि जे काही आहे ते तुमच्यापर्यंतच सीमित राहिलं. तर आता ब्रह्मांड तुम्हाला ती चावी देत आहे. त्यामुळे ती जबाबदारी ब्रह्मांड स्वतःच तुम्हाला देत असल्यामुळे आता तुम्ही भरारी घेणार आहात. तुमचं आता ते काम सुरू होणार आहे. तुम्हाला ती संधी ब्रह्मांड देत आहे. हिलेरियनचं कार्ड जे आहे ते सांगतंय की तुम्ही अनेक गोष्टी निरीक्षण करत आहात. तुम्ही एक हीलर आहात. एखाद्या व्यक्ती किंवा स्थितीच्या पलीकडे जी ऊर्जा आहे ती तुम्हाला जाणवते आणि यामुळे तुम्ही मार्गदर्शन अचूक करू शकता. इतरांचा उपचार चांगल्या प्रकारे करू शकता. त्यांना तुम्ही त्यांची समस्या आणि त्यामागचं कारण सांगू शकता. युरियलचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही ज्ञानी होणार आहात, अनुभव संपन्न किंवा हे युरियलचं कार्ड म्हणजे ज्ञानाला सांगतं. तर तुम्ही जे काही निरीक्षण करत आहात, हे कार्ड जे सांगतंय, तुम्ही निरीक्षण करत आहात, अभ्यास करत आहात लोकांचा, आजूबाजूच्या स्थितीचा. तर यातून तुम्हाला अनुभव मिळत आहे. तुम्ही अनुभव संपन्न होत आहात आणि हे सगळं तुम्हाला पुढे उपयोगी ठरणार आहे. तुमचं जे काही काम आहे, जे तुम्हाला करायचं आहे, जगाला जो प्रकाश द्यायचा आहे, त्या सगळ्यामध्ये या अनुभवाची मदत होणार आहे. तुमची जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पार पाडू शकता या अनुभवातून. 10चा हा अंक सांगतोय, की आत्तापर्यंत तुमच्या जीवनात जी काही स्थिती होती तिचा अंत होतोय आणि आता तुम्ही हे काम सुरू करणार आहात. ब्रह्मांड तुम्हाला बोलवत आहे या कामासाठी. तर आता तुम्ही तयार व्हायचं आहे. सुर सुरुवात करायची आहे या कामाला. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला यामध्ये यश मिळणार आहे. ब्रह्मांड स्वतः तुम्हाला ती जबाबदारी देत आहे. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? 3 ऑफ रोजेस. ब्रह्मांड सांगतंय, आई जगदंबा सांगते की माझे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत. तुझे देवदूत तुझ्या आसपास आहेत. खूप सारी सकारात्मक ऊर्जा तुमचं रक्षण करत आहे. तुम्ही एखाद्या बालकाप्रमाणे आहात. ज्या बालकाला पुढे काय याबद्दल माहित नसलं तरी त्याला सुरक्षित वाटत आहे. का वाटत आहे? कारण देवदूत आसपास आहेत. ब्रह्मांडातली ऊर्जा, ब्रह्मांडातल्या शक्ती त्याचं संरक्षण करत आहेत. त्याप्रमाणे तुमचं संरक्षण ब्रह्मांड करणार आहे. आई जगदंबेची कृपा तुमच्यावर आहे आणि यामुळे तुम्ही हे काम निश्चितपणे करा. तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुमचं काम महत्वाचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.